एबीपी माझाने आज झाडांचा पंचनामा केलेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी मंगळवारीच शालेय बसवर झाड कोसळल्याने एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि हा मुद्दा महापालिकेच्या सभागृहात या घटनेआधी सुद्धा चर्चेला गेला होता आणि तो म्हणजे अंकित प्रभू यांनी मुद्दा तो उपस्थित केला गेला होता। या सगळ्या घटनेकडे आणि आजच्या एबीपी माझाच्या पंचनाम्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, खरं तर मुंबई महानगरपालिकेत पावसाळ्यापूर्वीपासून आम्ही सर्व सन्माननीय सदस्य हे सभागृहात विविध विषयांवरती चर्चा करत असताना हा प्रामुख्यानं या विषयावर चर्चा करत होतो की झाडांची जी फांद्यांची छाटणी असते, मग ते खाजगी जमिनीमध्ये असून द्या किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत जे काही फुटपाथला असणारी झाडं आहेत त्याची असून द्या, ती जी पावसाळीपूर्वीची जी कामं असतात जी मुंबई महानगरपालिकेने केली पाहिजे त्यात सर्वात महत्त्वाचं काम असतं की झाडांच्या फांद्या छाटणं हे त्या ठिकाणी करणं महत्त्वाचं असतं। तर ते प्रभावीपणे होत नाही आहे। आम्ही वारंवार मग प्रभाग समिती असून द्या किंवा महानगरपालिकेच्या सभागृहात असून द्या हे आम्ही प्रशासनासमोर ते आणून दाखवत होतो, पण कुठेही त्यानंतरही अशा प्रकारे ते काम हे नीट पद्धतीनं केलं नाही आणि त्यामुळे अशा दुर्दैवी घटना आज आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत। मी 66 ब अन्वय त्या ठिकाणी सभागृहात चर्चा देखील आणली, अनेक सन्माननीय सदस्य सभागृहात याविषयी बोलले देखील आणि एक गोष्ट खरी आहे की जे काही सिमेंट कॉन्क्रिटीकरण हे पूर्ण मुंबईत झालं आहे त्यामुळे या झाडांची मुळं कुजली आहेत आणि मुळं कुजल्यामुळे ही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची झाडं ही त्या ठिकाणी रस्त्यांवर पडत आहेत, त्यामुळे दुर्घटना होत आहेत। काल परवाकडची घटना आहे की सांताक्रूज खारमध्ये पुन्हा एकदा एक झाड पडलं आणि त्या ठिकाणाची पाहणी करायला अधिकारी गेले, मला वाटतं गार्डन कमिटीच्या चेअरमन देखील गेलेल्या, आणि ती छाटणी करताना बाजूचं झाड ते 8 कर्मचाऱ्यांवरती पडलं। म्हणजे अशा प्रकारची अनेक झाडं ही सिमेंट कॉन्क्रिटीकरणामुळे त्यांची मुळं कुजल्यामुळे अशा प्रकारच्या घटना या त्या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून मला एकच विनंती ही या महानगरपालिका प्रशासनाला करायची आहे की मुंबईमध्ये जेवढे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते झाले आहेत त्यामध्ये असणारी जेवढी झाडं आहेत त्या सर्व झाडांचं एक प्रकारचा आपल्याला रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केला पाहिजे की त्या झाडाची क्षमता आता काय आहे, किती वर्षाचं ते झाड आहे आणि ते पूर्ण डिटेल रिपोर्ट हे आपल्याला त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे। मला वाटतं पायलट प्रोजेक्ट हा खार आणि सांताक्रूजमध्ये राबवला गेला आहे, त्यामध्ये 5000 झाडं त्या ठिकाणी डिफेक्ट आहेत आणि ते पडू शकतात अशा प्रकारचा रिपोर्ट हा त्या ठिकाणी तयार केला आहे। त्यापैकी 300-500 झाडं वरती काम देखील त्यांनी चालू केलं आहे, पण असा ऑडिट हा पूर्ण झाडांचा, पूर्ण मुंबईतल्या झाडांचा झाला पाहिजे। त्या निमित्तानं आपल्याला झाडांचं करंट स्टेटस हे त्या ठिकाणी कळेल आणि प्रशासनाला जेव्हा करंट स्टेटस कळेल तर त्यावरती कारवाई करणं महानगरपालिकेला सोपं पडेल। तुम्ही म्हणतात की पायलट प्रोजेक्ट हा खार आणि सांताक्रूज परिसरातच सुरू झालेला आहे। या वर्षाची पहिली झाड पडून मृत्यू होण्याची घटना ही खार परिसरातच झालेली आहे, मे मध्ये, आणि दुसरी घटना जी ती नुकतीच आता चेंबूरमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। विकास सुरू आहे जलद गतीने मुंबईत, फक्त रस्तेच नाहीत तर इमारती बांधल्या जातात आहेत, नवी यंत्रणा उभी केली जाते आणि या सगळ्यात मग हादरे आणि किंवा ज्या झाडाची मुळं दूरवर पसरली जातात ती मुळं कमी होताना जातात आणि त्याच्यामुळे हा सगळा फटका बसतो असं म्हणायचं नाही, योग्यच आहे। जसं मी पूर्वी बोललो की सिमेंट कॉन्क्रिटीकरणामुळे हा त्रास सर्व झाडांच्या मुळांना होतो आहे। मला सांगा, एखादं त्रुटी जर कोणती इमारत बनवण्यामध्ये राहिली तर त्या विकासकाला आपण ओसी त्या ठिकाणी देत नाही। मला एक साधं उदाहरण सांगा, एक तरी या मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी झाला, एक तरी झाडाचं ऑडिट झाल्यानंतर आपण विकासकाला एक तरी नोटीस बजावली आहे का की या झाडाची दुरावस्था हे आपण केलेल्या कामामुळे झाली आहे? एक तरी कॉन्ट्रॅक्टरचं तुम्ही बिल रोखून धरलं आहे का की झाडाची दुरावस्था झाल्यामुळे हे अशा प्रकारे झाड त्या ठिकाणी कोसळलं आहे? कॉन्ट्रॅक्टर काय करतो, रस्ता पूर्ण झाला, रस्ता तयार झाला, बिल काढतो आणि मोकळा होतो। मग ते झाडची मुळं कुजलेली असून द्या किंवा झाड पडून द्या, ते कॉन्ट्रॅक्टरला काय पडलंय? आता झालेल्या घटनेत सुद्धा 7 अधिकारी निलंबित झालेले आहेत, पण कंत्राटदारावर अद्याप काही नाही। काय कारवाई केली आहे मला सांगा ना, काय कारवाई केली आहे? आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर बिल घेऊन मोकळा होतो। खरं मूळ कारण म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी काम न नीटपणाने केलं आहे त्यामुळे या सर्व दुर्घटना घडत आहेत। तो मोकाट सुटला आहे, त्यांनी सबलेट कोणाला कॉन्ट्रॅक्ट केले तो मोकाट सुटला आहे आणि झाडं पडून दुर्दैवी मृत्यू आमच्या मुंबईकरांचा होतोय। त्याला उत्तर काय देतं प्रशासन? फक्त निलंबित करणार अधिकाऱ्यांना आणि दाखवणार की आम्ही कारवाई केली आहे, पण मूळ जिथून तयार होतं आहे की कॉन्ट्रॅक्टर काम नीट करत नाही आहे त्यामुळे झाडांची मुळं कुजतात आणि अशा दुर्घटना होत आहेत, त्यावरती आपण काय कारवाई करणार आहात याचं उत्तर महानगरपालिका प्रशासनानं आम्हाला द्यावं आणि मुंबईकरांना द्यावं। दुसरा माझा प्रश्न असा होता की झाडानंतर नुकतीच कालची घटना आहे, मॅन्युअलमध्ये पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे,
खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून पालिकेत चर्चा आहेत की मॅनहोलला जाळीचं झाकण जे आहे ते लावण्यात येणार आहे, पण अद्याप कुठेही तसं काही झालेलं पाहायला मिळत. असं आहे की स्थायी समितीमध्ये जे आमचे सदस्य असतात त्यांचा एक विशेष अधिकार असतो की त्यांच्या 4 सदस्यांच्या सहीनं एक पत्र जर महापौरांना जातं तर अशा प्रकारची एक विशेष बैठक ही आम्ही बोलवण्यासाठी माननीय महापौरांकडे त्या ठिकाणी मागणी केलेली की पूर्व पावसाळी तयारीसाठी सर्व नगरसेवकांना आपल्या आपल्या विभागाचे प्रश्न मांडायचे असतात, त्यासाठी आपण त्या ठिकाणी सभागृह घ्या. पण आम्हाला काय मिळालं बघायला की त्या ठिकाणी तशा प्रकारचं कोणतंही सभागृह हे त्या ठिकाणी महापौरांनी बोलवलं नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं की विकासकांचे कोणते प्रस्ताव पारित करायचे असतात त्यासाठी स्पेशल मीटिंग बोलवली जाते, पण मुंबईकरांच्या हितासाठी, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी, पूर्व पावसाळी तयारीसाठी जेव्हा नगरसेवकांना काही सुचवायचं आहे त्यावेळेला कोणत्याही प्रकारची स्पेशल मीटिंग त्या ठिकाणी बोलवली जात नाही, सभागृह बोलवलं जात नाही. ठीक आहे, आम्ही मागणी केली, त्यानंतरही त्यांनी बोलवलं नाही. त्यानंतर आम्ही विविध जे काही नियम आहेत महानगरपालिका याचे त्या निमित्तानं आम्ही प्रश्न मांडायचा प्रयत्न केला. ते त्या ठिकाणी ऐकले गेले आणि कुठवर ऐकले गेले ते आज अंमलबजावणी ज्या प्रकारे होते त्यावरून तुम्हाला कळतंय की किती आम्हाला विरोधकांना सिरियसली हे प्रशासन घेत आहे. आणि म्हणून मॅनहोलची घटना असेल, झाडांची घटना असेल, हे सर्व काम हे पूर्व पावसाळी तयारी ही महानगरपालिकेची जी मोठी जबाबदारी असते ती न झाल्यामुळे हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. आज माननीय आयुक्तांना मी अजून एक विनंती केली आहे की मुंबईमध्ये 1 लाखापेक्षा जास्त मॅनहोल आहेत. आज आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सांगतात ना आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या या खात्यामध्ये AI आणतोय, त्या ठिकाणी आम्ही AIचा वापर करतोय. नवे तंत्रज्ञान तयार झाले आहेत. मुंबईमध्ये जेवढे मॅनहोल आहेत त्यांचा डेटाबेस बनवा, कोणत्या मॅनहोलमध्ये जाळ्या आहेत नाही आहेत त्या डेटाबेसमध्ये इन्क्लूड करा. वॉर्ड ऑफिसप्रमाणे सर्व मॅनहोलची माहिती सहाय्यक आयुक्तांना त्या ठिकाणी द्या आणि मग उचित कारवाई करणं त्या ठिकाणी सोपं राहील. कारण आपण म्हणता आम्ही जाळ्या बसवल्या, चोरीला गेल्या, कळून द्या ना डेटाबेसवरती आपण किती ठिकाणी जाळ्या बसवल्यात आणि किती ठिकाणी नाही बसवल्या आणि किती ठिकाणी चोरीवर गेल्या. आणा पब्लिक डोमेनमध्ये. कारण 2 वर्षापूर्वी जर टेंडर काढले आणि अजून तुम्ही जाळ्या बसवू शकला नसाल तर हे फेल्युअर आहे ना प्रशासनाचं. त्यासाठीच आम्ही श्वेतपत्रिका मागतोय ना. 2-2 वर्ष 3-3 वर्ष काय झालं. आज आपण काय म्हणताय 4 वर्षापूर्वी प्रशासन होतं, आमची काय चूक आहे. प्रशासन तुमचंच होतं, महायुतीचं सरकार तुमचंच होतं ना राज्यामध्ये, तुम्हीच चालवत होता प्रशासन, आपणच आदेश देत होतात माननीय आयुक्तांना. मग का नाही झाली ही सगळी कामं. हे सर्वसामान्य मुंबईकर आपल्याला प्रश्न विचारत आहेत आणि त्याचं उत्तर आता आपल्याला देणं भाग आहे. साठी होते अंकित प्रभू आणि त्यांनी आता काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं मिळणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रोजर्नलिस्ट हेमंत कदम सम, अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.